समाजकारणात सक्रिय असलेली छावा क्रांतीवीर सेना आता राजकारणात उतरणार असून त्याचा प्रारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून केला जाणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मी स्वतः निवडणूक लढवणार असून मराठा समाजाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याचे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी स्पष्ट केले आहे। यावेळी त्यांनी शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण, महिला बेरोजगारी विरोधात संघटनेच्या माध्यमातून जोरदार आंदोलने केली जाणार असल्याचेही म्हटले आहे। संघटनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते। सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, विशेष अतिथी म्हणून आमदार हिरामन कोसकर, माजी महापौर दशरथ पाटील, शिवाजी सहाने, मराठा नेते किशोर चव्हाण, विलास पांगारकर, गंगाधर काळकुटे, माजी गटनेते विलास शिंदे, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, योगेश शौरे, संतोष गायकवाड, मनसे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, हेमलता कांडेकर, राजाभाऊ तेलंग, प्रमोद जाधव, बाळा निगळ, नितीन रोटे, बंटी भागवत, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी गायकर म्हणाले, संघटनेची स्थापना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केली आहे। संघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान केले असून पुढील काळात आणखी जोमाने काम करायचे असल्याचे आव्हानही त्यांनी या प्रसंगी केले आहे। सुनील बागुल यांनी मराठा समाजाला विरोध करण्याविरोधात जर निवडणूक लढविणार असाल तर सर्व मराठा समाजाचे नेते विचार बाजूला ठेवून पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले। दशरथ पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात तरुण पिढीने पुढे आले पाहिजे। राजकीय क्षेत्रात काम करताना ज्येष्ठ नेत्यांनीही तरुणाच्या कामाचा गौरव करणे गरजेचे आहे। तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना कामातून उत्तर द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले। शिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले तर किरण डोके यांनी आभार मानले। छावा संघटनेचे आणि सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि मित्रांनो, खरं तर गेल्या 10 वर्षापासून या छावा संघटनेची स्थापना करून तळागाळातील नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या पायाला भिंगरी लावल्यागत सातत्याने ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, कुठली पर्वा न करता करण भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्र हा पायाखाली घातला। या ठिकाणी अजयजी बागुल साहेब आलेले, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत। कुठल्याही पदाची अपेक्षा न करता, कुठल्याही राजकीय पदाची अपेक्षा न करता, हा तुमचा आमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून प्रत्येकजण अपेक्षेनं करण भाऊकडे बघत असतो आणि आपल्या मनातल्या काही व्यथा असतील, आपले काही प्रश्न असतील ते सातत्याने करण भाऊला सांगत असतो। आणि करण भाऊ सुद्धा हा आपला आहे की नाही, हा परका आहे की जवळचा आहे की लांबचा आहे, हा विचार न करता आलेल्या प्रत्येक माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय तळमळीने आणि अतिशय मनाने, चांगल्या भावनेने करण भाऊ काम करत असतात। महाराष्ट्राची मुलं तोप शव संघटनेचे व्यवस्थापक आणि शव संघटनेचं वर्धापन दिन प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने पाहून झालेल्या भूमीमध्ये त्या युवा नेत्याचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो। आणि या वाढदिवसाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ, आमचे मार्गदर्शक, या नगरीचे माजी महापौर सुनील नाना बागुल, या ठिकाणी विलासना पांगारकर, तसेच मी सहाने, व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ नगरसेविका, नागरिकताई, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, या ठिकाणी करण भाऊच्या बाबतीमध्ये कितीही बोललं आणि कितीही शुभेच्छा दिल्या तरी थोड्या आहे। कधी पदाचा या ठिकाणी या माणसांनी मोह न पाळता प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठला आहे, आजपर्यंत मी सुद्धा गेल्या 90 वर्ष म्हणजे 90 सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना छावा संघटनेचा वर्धापन दिवस आणि मागच्या वेळेस स्वराज्याचा मागचा वर्धापन दिवस करणनी साजरा केला। किशोर भाऊंनी सांगितलं
का घर ते घर असतं, जुनं घर ते सोनं असतं. जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला, पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचं आहे, जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही, हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजेत. या निमित्ताने मी हेच सांगेल. आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईन का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये. ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे. आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर काळकुटे साहेब, राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष, ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत. बाहेरसुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड, परभणी तिथूनसुद्धा किशोर भाऊंसाठी इथं आलेले आहेत. मनोज भाऊ जरांग यांचासुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करण भाऊला येणार आहेत. म्हणून काम करत असताना करत असते, परंतु करण गायकर हे असं मिश्रण देवाने तयार केलेलं आहे की ते राजकारण करत असताना सुद्धा फक्त त्याग करणं एवढंच त्यांना माहीत आहे. 2च मिनटात 2 उदाहरणं देईन आणि माझ्या शुभेच्छा देईन. मागच्या वेळी लोकसभेला करणजी गायकर इच्छुक होते आणि तशी नाशिक लोकसभेमधून मागणी होती की करण गायकरांनी लोकसभा लढवावी. सगळी तयारी झाली आणि समाजाचा एक उमेदवार समोर आला, आत्ताचे खासदार हेमंतजी गोडसे, आणि यांनी विनंती केली की करणजी गायकर मतांमध्ये विभागणी नको, म्हणून आपण थांबलात तर बरं होईल. त्यांनी सांगितलं की समाजाचा एक चांगला माणूस जर खासदार होणार असेल तर मी निश्चितपणे थांबेल. आणि त्यांनी त्याही निवडणुकीत थांबून घेतलं. आणि आत्ताही कुठंतरी गेल्या महिनाभरापासून समाजामध्ये किंवा आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली की शिवाजीभाऊंनी लोकसभा लढवावी. मी लोकसभा लढवेल की नाही लढवेल हा माहीत नाही, परंतु त्याच दिवशी करण गायकर माझ्याकडे घरी आले आणि म्हणे, भाऊ यावेळी जर तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर पुन्हा माझी थांबण्याची तयारी आहे. संकल्प असावा म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मंचावरही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत, परंतु वेळ खूप झालेला आहे आणि परत सगळ्यांनाच बोलायचं आहे. आम्हाला यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली आणि त्यांची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु करणभाऊसारखं एक उमदं नेतृत्व या नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्राला मिळालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक चळवळीत ते धडाडीनं काम करत असतात. आपल्या साम दाम दंडभेद आणि कुठल्याही जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज या ठिकाणी छावा क्रांतीवीर संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व तसेच सन्माननीय करण भाऊजी गायकर यांच्या अष्टविचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसह सगळ्याच थोर पुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आजच्या या छावा क्रांतीवीर सेनेच्या 10व्या वर्धापन दिनाला सन्माननीय व्यासपीठावर मनोज जरांगे नाही, जर आपण पाहिली मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आज तरुणाच्या हाताला काम नाही. महाराष्ट्र राज्यातले उद्योगधंदे हे सातत्यानं बाहेर चालले आणि आमचे राजकारणी फक्त त्याच्यावर पुन्हा एकदा सांगतो फक्त पेपरला आणि टीव्हीला बातमी देण्यापुरते मर्यादित राहिले. मला त्या सगळ्या राजकारण्यांना सांगायचं, आमच्या या तरुणाईच्या हाताला काम द्या. महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग नाही, महाराष्ट्र हा देशाला वाचवणारा आहे. या महाराष्ट्रामध्ये ते उद्योगधंदे राहिले पाहिजे, आमच्या तरुणाला काम मिळालं पाहिजे, याच्यासाठी आपण काम करायचं आहे. आता शिवाजी भाऊ नाशिक जिल्ह्याला यावेळेस 2024ला इतके इच्छुक खासदार आहेत. त्याच्यामुळं मी पहिलेच सांगितलं आम्हाला काही खासदारकी लढायची नाही, आम्हाला त्या खासदारकीत कुठलाही इंटरेस्ट नाही. पण
आता आम्ही निवडणूक लढणार, छगन भुजबळांच्या छाताडावर बसून येवल्यामधून आम्ही उमेदवारी करणार, त्या येवल्यात भुजबळांना त्यांची ताकद दाखवण्यासाठी जाणार. ज्या पद्धतीनं हेमंत गोडसेंना या ठिकाणी निवडून आणलं, त्याच पद्धतीनं भुजबळांना पाडण्यासाठी माझी पुढची उमेदवारी ही येवल्या मतदारसंघातून असणार. ती आजच या ठिकाणी जाहीर करतो. तुम्ही कोणी मला थांबवायला येऊ नका आता. सुनील भाऊ, कारण लोक शब्द पाळत नाहीत, दिलेले शब्द लोक पाळत नाहीत, म्हणून आता आम्ही काय कोणाच्या दावणीला बांधायला तयार नाहीत. म्हणून विधानसभा ही मी लढणार आणि ती येवल्यातून लढणार, या ठिकाणी मी जाहीर करतो. त्या ठिकाणी आम्ही उद्यापासून कामाला लागणार आहोत. शुभेच्छा या वर्धापन दिनाला मिळाल्या, त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. मनोज जरांगे पाटील आमच्या प्रत्येक वाढदिवसाला असतात. ह्या वाढदिवसाला थोडं त्यांच्याकडे लोड असल्यामुळे येऊ शकले नाही, पण सन्माननीय व्यासपीठावर माझे मार्गदर्शक आदरणीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल, या नाशिक महानगरीचे माजी महापौर दशरथ आप्पा पाटील, शिवाजी भाऊ सहाने, त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली मी छावा या नावाचा ब्रँड माझ्या छातीवर लावला, एकदा किशोर भाऊ आपण उभं राहावं, त्या नेतृत्वासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जोरदार टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे. की मला छावा आमच्या दाजींमुळे यायला मिळालं, पण त्यावेळेचे संस्थापक माझे किशोर भाऊ होते. आणि मी ज्यावेळेस संघटना काढली, माणूस किती दिलदार मनाचा असला पाहिजे, त्यांच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं जेव्हा संघटना खोलली, त्या संघटनेला सुद्धा पहिल्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी किशोर भाऊ आले. तर याला म्हणतात नेतृत्व, याला म्हणतात नेतृत्वातले गुण. भाऊ, तुमचेही मनापासून सहर्ष मी स्वागत करतो. त्याचबरोबर राष्ट्रीय छावाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझे सन्माननीय मित्र गंगाधर नाना काळकोटे, तेही संस्थापक आहेत, पण मनात कुठलीही जलसी वृत्ती नाही आहे. 4 वाजेपर्यंत ते बीडलाच होते मनोज जरांगे पाटलांबरोबर, 4:30 वाजता. पण माझ्या मित्राला त्याच्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा द्यायला गेलं पाहिजे, ही वृत्ती नानांनी जोपासली. नाना, तुमचंही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी. त्याचबरोबर जसा माझा अभिष्ट चिंतन सोहळा आज असतो, आम्ही तो करणार नाही या व्यासपीठावर, कारण छावा क्रांतीवीर सेनेचा वर्धापन दिन आहे. पण ज्या आमच्या दाजींचाही आज वाढदिवस आहे, ज्या दाजींनी मला ही चळवळ शिकवली, आदरणीय विलासभाऊ पांगरकर, या व्यक्तिमत्वामुळे मी सामाजिक क्षेत्रात आलो. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यांच्यासोबत फिरायचो, तिथून मला ती आवड निर्माण झाली आणि छावा संघट या नावाच्या माध्यमातून मी काहीतरी करावं, ह्या ध्यास मला त्यांच्यामुळं मिळाला. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं ही मी तुम्हाला विनंती करतो. त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ सतीश बापू आहेत, सगळेच आहेत. पण आज ज्यांच्या नावं प्रामुख्यानं वेळ जाईल भाऊ, पण ज्यांचं घेतलं पाहिजे ते माझ्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर करण गायकरने एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या माझ्या सगळ्या छावा क्रांतीवीर सेनेच्या माझ्या या लढवय्या मावळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यामध्ये प्रदेश महासचिव आदरणीय शिवाजीराजे मोरे, प्रदेश युवक अध्यक्ष शिवाभाऊ तेलंग, केंद्रीय कार्याध्यक्ष विजय अण्णा वाहुळे, प्रदेश सरचिटणीस अनिलजी राऊत, प्रदेश संपर्क प्रमुख नितीनजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे, शेतकरी आघाडी प्रदेश अध्यक्ष पंकजी जराड, मुख्य संघटक नितीनजी सातपुते, प्रदेश कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विशाल गव्हाणे, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथजी शिंदे, उद्योजक आघाडी प्रदेश अध्यक्ष किरणजी डोके, प्रदेश उपाध्यक्ष सुभाषजी गायकर, प्रदेश सरचिटणीस धनराज लटके, सहसंपर्क प्रमुख गणेशदादा माने, पांडुरंग मामा मोरे, सुनील प्रकाश देवरे, शांताराम गायकवाड, किरण बोरसे, अमरबाई शेख, रामेश्वर बावणे, किरण वाघ, संजय चौधरी, ॲडव्होकेट नवनाथ कांडेकर, महिला आघाडीचं ज्या चांगला काम करताय ज्या महिला या महाराष्ट्रामध्ये, त्या आमच्या आदरणीय ताई, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील, छायाताई खेरनार, अनिताताई पैठण पगार, अपर्णाताई माळी, संगीताताई सूर्यवंशी, दादाराव पाथरीकर, नितीन पवित्रकार, प्रगतीताई तिवारी, विश्वंभर पाटील तिरुखे, भाऊ जगताप, पुंडलिक बोडके, कुंदन ताकमोगे, विठ्ठल बुजाडे, निकेत कासार, महादेव कदम, विकास काळे, योगेश सोनवणे, भारत आहेर, अमोल जगळे, अमीन सय्यद,
अमोल शिंदे, दिनेश नरवडे, किरण चौधरी, भगवान सोरमोरे, हर्षल बापू भोसले, संजय धर्माधिकारी, सतीश शिंदे, रवी सातपुते, अश्विनी नरगुंदे, हनुमंतात्या डुबल, प्रमोद थोरबोले, परिणताई शिंदे, प्रफुल्ल श्रीसागर, राजश्री वाकचौरे, विशाल आडगळे, योगेश पाटील आणि संदीप राऊत ही आमची राज्याची कार्यकारिणी आहे 100 लोकांची. त्या 100 लोकांसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी टाळी वाजून अभिनंदन करा. आणि आजचा हा वर्धापन ज्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या सहयोगातून होतोय ते आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे आणि नवनाथ वैराळ आणि महानगर प्रमुख योगेशजी गांगुर्डे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे. या जिल्ह्याची ते धुरा करते आणि या जिल्ह्यामध्ये सातत्यानं कार्यक्रम होत असताना ते त्या कार्यामध्ये कुठलाही ताण न घेता दिलेला आदेश पाळतात. अशा या माझ्या दिलदार सहकाऱ्यांबरोबर अविनाश शिंदे, जिल्हा प्रमुख अहमदनगर, संदीप वरखडे, जिल्हा प्रमुख ग्रामीण अहमदनगर, जयराम विठ्ठल जाधव, जिल्हा प्रमुख संभाजीनगर, मी आजही एक सक्रिय म्हणून त्या कुटुंबावर प्रेम करतो, आयुष्यभर प्रेम करत राहील. पण असं वाटलं नव्हतं की पुन्हा 1 जानेवारीला मला परत ज्या नावासाठी मी आयुष्य वेचलं त्याच नावाने मला वर्धापन दिन साजरा करावा लागल. ही माझ्यासाठी आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. कोणाला काही वाटत असेल पण करण गायकर हा एकटा नाहीये. करण गायकर बरोबर 29 जिल्ह्यातले छावे आहेत, ज्या छाव्याने माझा राजीनामा मंजूर झाल्यानंतर एका दिवसामध्ये 9000 राजीनामे त्या ठिकाणी दिले आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या या गरीब कुटुंबातल्या लेकराबरोबर उभे राहिले. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझा दंडवत आहे. असे हक्काचे कार्यकर्ते भाऊ पदाधिकारी जिवलग मी या ठिकाणी या व्यासपीठावरून कमवले. माझं प्रेम आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांवर शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे. आमच्यात कुठलेही वाद नाही, विवाद नाही आणि कुठलाही संघर्ष नाही. ज्या पद्धतीनं बातम्या पेरल्या गेल्या, ज्या पद्धतीनं चर्चा केल्या गेल्या, पण एक लक्षात घ्या, ते माझे आदरणीय आहेत, माझ्यासाठी सर्वोच्च आहेत आणि आयुष्यभर ते माझ्यासाठी सर्वोच्च राहणारच आहे, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु वैचारिक चळवळ करत असताना छावा क्रांतीवीर सेना हे नाव आम्हाला काम करू देत नव्हतं. आमच्या छातीवरचा बॅच निघत नव्हता म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांची खदखद होती. सगळ्यांनी मला सांगितलं, भाऊ तुम्ही निर्णय घेणार नसेल, तुम्ही जर त्या ठिकाणी काम करणार असेल तर आम्हाला छावा क्रांतीवीर सेना ही संघटना चालवायची परवानगी द्या, कारण तुम्ही संस्थापक अध्यक्ष त्या संघटनेत होते. तुमच्या परवानगी शिवाय मी ही संघटना आम्ही चालू शकणार नाही. आम्हाला त्याच नावाखाली काम करायचंय. शेवटी ज्या चळवळीत मी काम केलं, ज्या चळवळीबरोबर मी उभा राहिलो, त्या सवंगड्यांना सोडून जाणं ही करण गायकरची वृत्ती नाही. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे भाऊ त्याग करणं हाच छावाचा आदर्श आहे. त्याही छत्रपतींनी त्यागच केला स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचा. आम्ही तर मावळे आहोत. आम्ही त्यांच्यासाठी त्यावेळेस लाखो लोकांनी रक्त सांडलं, त्या नावासाठी हा त्याग फार छोटा होता. आणि म्हणून छावा क्रांतीवीर सेनेचा आजचा हा 10वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण इतक्या दिमागदार पद्धतीत सोहळा साजरा करतो. अनेक लोकांनी आमच्या बरोबर वर्गणा केल्या की आता हे संपले, यांचं काही राहिलं नाही. नाना हो, ज्याच्याबरोबर 100 हातीचं बळ असणारी प्रदेश कार्यकारिणी आहे, ज्याच्याबरोबर 29 जिल्ह्याचे झुंजार जिल्हा प्रमुख आहे, या करण गायकरला संपवणं एवढं सोपं नाही. लक्षात घ्या. बगल बच्चांनो, जरा बोलताना तोंडाला जरा आवर घालून बोलत जा. छत्रपती माझ्यासाठी दैवत आहे, मी त्यांच्याबद्दल कधीच चुकीचं बोललो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.